सोनार की एक लोहार की। शिंदे गटाला दे धक्का। सुधागडचा नाही तर रायगडचा ठाण्या वाघ प्रकाशभाऊ देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत भाजपात पक्षप्रवेश। भाजपमध्ये पक्षप्रवेश। प्रकाश देसाईंसारख्या बलाढ्य व सक्षम नेता भाजपात असल्याने पक्षाला उभारी मिळाली। खासदार धैर्यशील पाटील। रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। आगामी विजय काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेची भाजप मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत। अशातच शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि शिवसेनेचा ढाण्या वाघ असलेले प्रकाश देसाई यांनी रविवारी पालीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत भाजपात पक्षप्रवेश केला। यावेळी परळी सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच अलका देशमुख व सर्व सदस्य, घोटवडे सरपंच व सदस्य, नेनवली राबगावसह अन्य ग्रामपंचायतीमधील शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांनी जाहीर भाजपात पक्षप्रवेश केला। माजी सभापती उज्ज्वला देसाई, माजी सभापती पीटू डुमना, माजी सभापती सौ पुष्पा डुमना, माजी पंचायत समिती सभापती संजय परदेशी, सतीश देसाई, बापूराव देसाई व त्यांचे समर्थक तसेच विजयनगरमधील धर्मेंद्र आंदेकर तसेच साईनाथ मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनीही भाजपात प्रवेश केला। यावेळी संपूर्ण पाली भाजपमय झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। यावेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र, आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश देसाई यांचे पक्षात जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी खासदार व आमदार यांचा सत्कार करण्यात आला। भविष्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची एकमेव ताकद दिसली पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी तनमन धनाने काम करावे असे आवाहन खासदार पाटील यांनी केले। प्रकाशभाऊ देसाई आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की विधानसभा निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले होतेच, पण आता दिल्ली निवडणुकीतही भाजपने आपला करिश्मा दाखवून वर्चस्व प्रस्थापित केले। देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे व त्याच दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे। नरेंद्र मोदीजींनी या देशातील सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून विकासाची मुहूर्तमेढ रोवली। भारतीय जनता पार्टी हा एक महासागर आहे आणि याच महासागरातून आपल्याला विकास साधायचा आहे। भविष्यात एकसंघपणे हातात हात घालून काम करूया। खऱ्या अर्थाने सुधागड व रायगड जिल्हा सुजलाम सुफलाम करूया। रायगडचा सर्वांगीण विकास घडवूया असे प्रतिपादन देसाई यांनी आपल्या मनोगतात केले। भाजप हा सर्व जाती धर्म पंथ यांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याने मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। भाजपमुळे गाव, खेड्यापाड्यात, शहरात विकासाची गंगा वाहू लागली आहे। सुधागड तालुक्यात सरपंच, पंचायत समिती सदस्य असो, जिल्हा परिषद सदस्य असो, सारेच भाजपमय झाल्याचे येत्या काळात पाहावयास मिळेल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला। यावेळी गीताताई पालरेचा व राजेश मपारा, आरिफ मणियार यांनीही मनोगत मांडले। यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजप नेत्या जिल्हा सरचिटणीस गीताताई पालरेचा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोबरे, आरिफ मणियार, विठ्ठल सिंदकर, सुभाष पाटील, वैशाली मपारा, प्रणाली शेठ, सुशील शिंदे, भास्कर पाटील, रमेश साळुंके, रोहन दगडे, नगरसेवक पराग मेहता, जुईली ठोंबरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी विनोद भोईर, पाली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.